सर्वप्रथम नमस्कार. मी ॲडव्होकेट रोहन बाळासाहेब जमादार माळवदकर. जसं की आता मॅडमनी सांगितलं नुकतीच 1 जानेवारी 1818 कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव ही पुस्तिका प्रकाशित झाली. पुस्तिका प्रकाशित होण्याआधी म्हणजे जवळपास एक साधारण 3-4 वर्षापासूनच मी या अभ्यासाला सुरुवात केली होती. सर्व समकालीन कागदपत्रांच्या आधारावरती लिहिलेली पुस्तिका आहे. जर तुमच्यापर्यंत ही पुस्तिका आली असेल, तर तुम्ही त्याचे संदर्भ देखील पाहिले असेल. पुणे आर्काइव्हज, मुंबई आर्काइव्हज, नॅशनल आर्काइव्हज ऑफ इंडिया, अभिलेख पॅटर्न आणि ब्रिटिश लायब्ररी यासारख्या सर्व सरकारी दफ्तरांमधून अभ्यासून लिहिलेली ही पुस्तिका आहे. 1 जानेवारी आलीच, तर मोस्टली सर्वीकडेच चर्चा चालते, की अरे, कोरेगाव भीमा येथे काहीतरी झालं होतं. ही काहीतरी लढाई झाली होती. एका विशिष्ट समाज बांधवांची अ, पेशव्यांविरुद्ध लढाई असं त्या लढाईला ओळखलं जात होतं. परंतु जर ह्याचा अभ्यास केला, तर ही कुठल्या विशिष्ट जाती धर्माची लढाई नव्हती किंवा कुठल्या विशिष्ट जसं की पेशव्यांविरुद्ध झालेली लढाई अशी सांगितली जाते. तर असं मुळातच नव्हतं. ही लढाई ॲक्चुअली म्हणजे अशी ठरून झालेली नव्हती. ही अचानक झालेली लढाई होती. त्याच्यानंतरनं आता अ, मी याच्या आधी जातो. 13 जून 1817 ला पुणे करार झाला होता बाजीराव पेशव्यांमध्ये, बाजीराव पेशवे आणि इंग्रजांमध्ये. त्याच्यानंतरनं कोरेगावच्या लढाई आधी खडकी आणि येरवडा अशा 2 लढाया झाल्या होत्या आणि कोरेगावच्या लढाईनंतरनं आष्टी येथे लढाई झाली होती. मी माझ्या बुकमध्ये त्या संदर्भात पण दिलं आहे माहिती. 1818 जी लढाई झाली, ती लढाई ब्रिटिश इंडियन आर्मी विरुद्ध मराठा म्हणजेच पेशवा, जे पेशव्यांची फोर्सेस होती, जी मराठा साम्राज्य अंडर काम करत होती. त्यांच्यामध्ये झालेली ही लढाई होती. आता ही लढाई नियोजित होती का? विशिष्ट समाज बांधवांना पेशव्यांनी त्रास दिला म्हणून ही झालेली लढाई का? छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला म्हणून कोरेगावची लढाई का? असे विविध नाना प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि त्याचे तर्क-वितर्क लावले जातात. परंतु असं काहीच नाहीये. मी आधी पण सांगितलं ही लढाई ठरून झालेली नव्हती. त्यावेळेस पुण्याचे इन्चार्ज होते कर्नल बर. यांनी त्यांच्या कानावरती एक खबर आली होती, की मराठ्यांचं सैन्य पुण्यावरती अटॅक करणार आहे. त्यामुळे तातडीने आम्हाला मदत पोहोचवा. असं कॅप्टन स्टॉन्टनला शिरूर येथे पत्र धाडलं होतं. तेव्हा शिरूरवरून पत्र मिळताच कॅप्टन स्टॉन्टन 2nd बटालियन 1st बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री चे 500 पायदळ सैनिक, द पुणे ऑक्झिलरी हॉर्स याचे 250 घोडस्वार सैनिक आणि 25 युरोपियन्स म्हणजे मद्रास आर्टिलरीचे, ज्याच्यामध्ये मोस्टली युरोपियन सैनिक होते. अशी जवळपास 775 ची तुकडी घेऊन तिकडनं निघाले होते. आता इंग्रजांच्या रिपोर्टनुसार टोटल 834 सैनिकं होती, जे थोडी पुढे-मागे असतील, बट जयस्तंभाच्या संख्येनुसार 775 होती. ही सगळी फौज घेऊन कॅप्टन स्टॉन्टन हे शिरूरवरून पुण्याच्या दिशेने निघतात कर्नल बरला मदत करण्यासाठी. आणि पुलगाववरून छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या सोबत बाजीराव पेशवे हे साताराच्या दिशेने निघू लागतात मधल्या रूटनी. जे मध्ये आता लोणीकंद वगैरे आजच्या मॅपनुसार मध्ये कोरेगावपासून पेरणे फाट्यापासून राईट वगैरे मारून जर गेलो लोणीकंद मधला मार्ग मधला जो पुढे थेऊर वगैरे त्या साईडला निघतो, त्या रोडनी. तर छत्रपती आणि बाजीराव पेशवे त्या रूटनी येत होते आणि तिकडनं कर्नल बर येत होते. रात्री 31 डिसेंबरच्या रात्री 1817 ला कर्नल बर शिरूरवरून निघतात. कोरेगावमध्ये सकाळचे 1 जानेवारी 1818च्या सकाळी कोरेगावच्या अलीकडं जवळपास 9 ते 10 वाजता कॅप्टन स्टॉन्टन त्या फौजेसोबत तिथं पोहोचतो. तळेगाव धमडेऱ्यामध्ये सॉरी. त्या पिरियडमध्ये त्यांना असं दिसतं, की समोर मराठ्यांचं सैन्य अफाट आहे आणि आपल्याला हे क्रॉस करता येणार नाही. इन केस आपण त्यांच्या हाताला लागलो, तर आपल्यावरती काहीतरी संकट येऊ शकतं. त्यामुळे तात्काळ कोरेगाव ह्या गावामध्ये आपण ताबा घेऊ आणि तिथं आपलं थांबूयात. म्हणजे आपल्यासोबत जे 2 तोफा आहेत, त्या गावामध्ये आपण
एका विशिष्ट पोझिशनमध्ये ठेवूयात. 2 तोफा होत्या. कॅप्टन स्टॉन्टन गाव काबीज करतात आणि नदीच्या पलीकडे मराठ्यांचं सुमारे 28,000चं सैन्य असतं. ज्याच्यामध्ये मोस्टली लढाई जी झाली, ते मी पुढे सांगेलच. 28,000चं सैन्य असतं. जेव्हा कॅप्टन स्टॉन्टन त्याच्या सैन्याला घेऊन हालचाल करत असतो, कोरेगावमध्ये पोहोचतो, तेव्हा मराठ्यांकडील जवळपास 3,000चं सैन्य, त्याच्यामध्ये मोस्टली अरब आणि गोसावी व इतर मराठा सैनिक असतात, पेशव्यांकडून. ते कोरेगाव इथे जी हालचाल चालू असते त्यांच्या इथे येतात. म्हणजे त्यांना एक डिफेन्स करण्यासाठी त्यांच्यामध्ये लढाई होती त्या पिरियडमध्ये. ती छोट्याशा लढाईपासून सुरुवात होती, ज्याला मी मध्यंतरी एक माझं सुरुवात अशी होती, की त्या चकमकीपासून लढाई झाली, असं मला म्हणायचं होतं. पण त्याचं मीडियाने चुकीचा मीनिंग घेतला. इथून ती लढाई सुरुवात झाली. ही लढाई सुरू असताना इंग्रजांनी डिफेन्स केलं स्वतःला. म्हणजे इतक्या मोठ्या समोर ही डिफेन्स लढाई झाली. रात्री 9 वाजता ही लढाई संपली. लढाई सुरू असताना इंग्रजांकडून 275 सैनिक जखमी आणि मृत्युमुखी झाले. तेच मराठ्यांकडील सुमारे 500 ते 600 सैनिक जखमी आणि मृत्युमुखी पडले. मराठ्यांना जायचं होतं सातारच्या दिशेने. ते सातारच्या दिशेने जातात. इंग्रजांना जायचं असं सैन्याला घेऊन पुण्याच्या दिशेने. परंतु त्यांचं खूप नुकसान झाल्यामुळं ते पुण्याच्या दिशेने जाणं पण योग्य ठरवत नाही. कारण की त्यांचं अफाट नुकसान झालेलं असतं. त्याच्यामुळं इंग्रज हे कॅप्टन स्टॉन्टन हा त्या सैन्याला पुण्याच्या दिशेने घेऊन न जाता तो रिटर्न जातो शिरूरला. मी परत बोलतोय, की तो रिटर्न जातो शिरूरला. तो पुण्याकडे जात नाही. आता जेव्हा शिरूरला तो जातो, शिरूरला जायच्या आधी सुमारे 1 जानेवारीलाच तो त्याच्या वरिष्ठांना पत्र लिहितो. आता ते पत्र कोणतं पत्र? तर मी माझ्या बुकमध्ये ते पत्र, ओरिजिनल पत्र कॅप्टन स्टॉन्टनचं दिलंय. आता तुम्ही बऱ्याचशा लोकांकडे बुक आली असेल. तर हे ते पत्र आहे पहिलं. 28 पेज नंबरवरती कॅप्टन स्टॉन्टन त्याच्या वरिष्ठांना लिहितो, की मी त्याचं सांगतो, "वी आर कंप्लीटली सराउंडेड बाय द पेशवाज आर्मी and cannot defend ourselves longer than tonight. We have lost many men and officers. Send us aid or we are all cut up tomorrow." म्हणजेच काय? त्याचं मी मराठीमध्ये सांगतो. आम्हाला पेशव्यांच्या सैन्याने संपूर्ण घेरलेले आहे आणि आम्ही आज रात्रीपेक्षा जास्त तग धरू शकत नाही. आमचे बरेच सैनिक आणि अधिकारी मारले गेले आहेत. आम्हाला लवकर मदत पाठवा, नाहीतर हे उद्यापर्यंत आम्हाला मारून टाकतील. असं 1 जानेवारीचं कॅप्टन स्टॉन्टनचं पत्र आहे. आता या पत्रावरून आपल्याला इंग्रजांची कंडिशन काय झाली असावी, हे तुम्ही जाणून समजू शकता. कॅप्टन स्टॉन्टनच्या सैनिक म्हणजे ब्रिटिश आर्मीची जी सिच्युएशन होती त्या पिरियडमध्ये. आता ही सिच्युएशन असताना तो पुण्याला न जाता तो शिरूरला जातो. 3 जानेवारीला तो शिरूरला पोहोचतो. शिरूरला पोहोचल्यानंतरनं तो रिपोर्ट लिहितो. 3 जानेवारीला शिरूरवरून. हे त्यांचं ओरिजिनल रिपोर्ट आहे, जे नॅशनल आर्काइव्हज ऑफ इंडिया, ब्रिटिश लायब्ररी येथे उपलब्ध आहे आजही. या रिपोर्टमध्ये तो 31 डिसेंबर 1817 च्या रात्री 8 वाजल्यापासून ते रिटर्न शिरूरला 3 तारखेला पोहोचेपर्यंतचा सविस्तर रिपोर्ट लिहितो. या रिपोर्टमध्ये काय लिहिले ते पण मी माझ्या बुकमध्ये सांगितलंय. त्याच्यानंतरनं ही झाली अशी लढाई होती. त्याच्यानंतरनं माउंट एल्फिन्स्टन यांची संकल्पना ठरते, की आपण इथे एक स्तंभ उभारू, की इतका चांगला बचाव केलाय ब्रिटिश आर्मीनी, तर आपण इथे एक स्तंभ उभारू पब्लिक एक्सपेन्स मधून. मग त्यांचं ठरतं ते तिथं भविष्यात स्तंभ उभारणी करतात. स्तंभाला त्यावेळेस 50,786.11 आणि इतका खर्च येतो बांधणीसाठी. हे ते मेन छायाचित्र जे कॅप्टन नट ज्याच्या अंडर हे स्तंभाची प्लॅनिंग होती. हे मी पुस्तकामध्ये पण त्याचं ओरिजिनल दिलंय. कॅप्टन नटला अप्रुव्हल मिळती. हा मॉन्युमेंट हा मिलिटरी मॉन्युमेंट आहे. म्हणजे त्यांनीच या मॉन्युमेंटला मिलिटरी मॉन्युमेंट असा उल्लेख केलाय इंग्रजांनीच, ब्रिटिश आर्मीनी. आता मॉन्युमेंट उभारणी होती.
आता तिथं मॉन्युमेंटसाठी कोणीतरी एक इन्चार्ज नेमायला हवं. कोणीतरी सर्व त्याची संरक्षण पाहायला हवं. त्याच्यामुळे मग इंग्रज असं ठरवतात, आपण इथे एक इन्चार्ज नेमू. म्हणजे जो या मॉन्युमेंटची सर्व बघेल, संरक्षण वगैरे जे काही असेल ते. 22 नोव्हेंबर 1824 ला त्यांचे टर्म्स एंड कंडिशन्स लाइक एक ऑर्डर येते ॲडज्युटंट जनरलना. त्या ऑर्डरमध्ये अटी असतात. त्यातली पहिली अट असती, की जो कोणी इथं इन्चार्ज नेमण्यात येईल, तो व्यक्ती 1 जानेवारी 1818 च्या लढाईमध्ये पाहिजेल होता. त्याचा सहभाग असला हवा होता. दुसरी अट, त्यांनी तो एक मेरिटोरियस सोल्जर हवा होता. तिसरी अट अशी होती, ज्याच्यावरून आपल्याला समजतं, की इंग्रज किती जातीयवादी होते. तिसरी अट अशी होती, की इन्चार्ज नेमताना परवरी कास्टचा व्यक्ती इथं नेमू नका. आता परवरी कास्ट म्हणजे कोणती कास्ट? तर आजचे आपले जे महार बांधव आहेत, ती कास्ट म्हणजे परवरी कास्ट. तिसरी अट. चौथी अट अशी असती, की जो कोणी इथं इन्चार्ज नेमण्यात येईल, त्या व्यक्तीनी इथं येणाऱ्या जाणाऱ्याला प्रत्येक ट्रॅव्हलर्सला या स्तंभाच्या रिलेटेड हिस्ट्री सांगावी. आणि 5वी अट अशी असती, की शेजारची तुम्हाला हे सर्व जे काही दिलेत, हे जे कोणी इथे इन्चार्ज नेमल, त्याच्याकडे ही जबाबदारी पुरुष वंशज असेपर्यंत असेल. आणि लास्ट अट अशी असते, की जयस्तंभा शेजारील जमीन त्या इन्चार्जला देण्यात यावी. अशा अटींच्या बेसवरती 13 डिसेंबर 1824 ला खंडोजी माळवदकर यांची इन्चार्ज म्हणून तिथे अपॉइंटमेंट होती. त्यांची अपॉइंटमेंट झाल्यानंतर त्यांना त्यावेळेसच्या पेपरमध्ये न्यूज आर्टिकल आहे. तर त्या न्यूज पेपरमध्ये त्यांची न्यूज येते या रिलेटेड. मी त्यांची न्यूज पेपर दाखवतो तुम्हाला. हा बॉम्बे गॅजेट न्यूज पेपर आहे. 22 डिसेंबर 1824 चा न्यूज पेपर आहे. याच्या फर्स्ट पेजवरती इथं खाली लेफ्ट साइडला 13 डिसेंबर 1824 ची जी जनरल ऑर्डरनुसार त्यांना जी नियुक्ती करण्यात येते त्याची न्यूज येते. आता इथं इन्चार्ज नेमून होतं. त्याच्यानंतरनं पुढे खंडोजींना अधिक जमीन देण्यात येते. 260 एकर 17 गुंठे अधिक जमीन देण्यात आली. सनद देताना देखील इंग्रजांनी काही अटी लावल्या होत्या. त्यातली खूप महत्वाची अट अशी होती, की हा जयस्तंभ, या जयस्तंभाजवळ कुठल्याही धर्मासंबंधी काही एक क्रिया करू देऊ नये. म्हणजे जे काही रिलिजियस किंवा सुपरस्टिशियस जे काही चालतं, इथं या जयस्तंभाशी रिलेटेड झालं नाही पाहिजे, असं इंग्रजांनी सांगितलंय. आता त्याच्यानंतरनं दरवर्षी ब्रिटिश इंडियन आर्मी तिथे येत असते, तिथं व्हिजिट देते. त्यांचं तिथं जे दर 1 जानेवारीला तिथे येऊन ते परेड वगैरे चालायचं ब्रिटिश इंडियन आर्मीचं. ते चालू असताना 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयस्तंभाला भेट देतात. आता ही भेट कशासाठी होती? ते पण बऱ्याचशा बांधवांमध्ये गैरसमज आहे. ब्रिटिश ब्रिटिशांनी जातीयवाद खूप पसरवला. त्यातली पहिली तर मी तुम्हाला ते वाचूनच दाखवलं, जयस्तंभाला इन्चार्ज नेमतानाचा. त्यांचे जातीयवाद. ब्रिटिश इंडियन आर्मीने आपल्या महार बांधवांना सैन्यात प्रवेश करण्यासाठी बंदी घातली होती. आता ही बंदी उठवली पाहिजे. त्यासाठी 1 जानेवारी 1927 ला स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोरेगाव भीमा येथील जयस्तंभाला भेट देतात. आणि त्या भेटीच्या वेळेस तिथं त्यांनी सभा घेतली. तर या सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय स्टेटमेंट दिलं हे पण मी माझ्या बुकमध्ये दिलंय. तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात हे मी तुम्हाला सांगतो. तिथं आल्यावरती बाबासाहेब, आता हे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं धनंजय कीरनी लिहिलेलं बुक आहे. यातलं पेज नंबर 76 यामध्ये सांगितलं आहे, की ब्रिटिशांच्या बाजूने महार सैनिकांनी लढावे ही काही विशेष अभिमानाची गोष्ट नाही, असं स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येऊन तिथं म्हणले आहेत. आता हे सर्व कंटेम्पररी पूर्ण डॉक्युमेंट मी या बुकमध्ये दिलेत. परंतु हल्ली म्हणजे इतक्यात एक 10-12 वर्षांमध्ये कोरेगावच्या जयस्तंभाला जातीय
एक रंग दिला जातो. ज्या स्तंभाला इंग्रजांनीच सांगितलं, की इथं धर्मासंबंधी काही एक कारवाई करू द्यायची नाही. ज्या इंग्रजांनी अशा अटी लावल्या होत्या. परंतु आज जर आपण सिच्युएशन बघितली, काही विशिष्ट समाज बांधव यांच्यापर्यंत चुकीचा इतिहास पोहोचवला गेला आणि जयस्तंभाला एक धार्मिक कलर दिला गेलाय, जो की चुकीचा आहे. सत्य इतिहास काय आहे? त्याचे सर्व ओरिजिनल समकालीन डॉक्युमेंट जे इंग्रजांनी लिहिलेत, स्वतः तो जयस्तंभ बांधायच्या वेळेस आणि कोरेगावच्या लढाईच्या वेळेस जे सर्व त्यांनी इंग्रजांनी डॉक्युमेंट लिहिले, ते आज पण आपल्याला उपलब्ध होतील. परंतु हे सगळं डावलून कुणीतरी चुकीचा बेस घेऊन, चुकीचे एव्हिडन्स दाखवून, एव्हिडन्स तर म्हणणारच नाही मी, चुकीची माहिती देऊनच पुस्तकं लिहिली आणि समाज बांधवांची दिशाभूल केली. आपल्या एका ऑडियन्सनी विचारलंय की हा स्तंभ कधी उभारला गेला? 1822 मध्ये त्याचं पूर्ण कंप्लिशन झालं होतं. पूर्ण कंप्लिशन 1824 ला झालं होतं. तसं उभारलाय तो 1822 लाच. परंतु पूर्ण कंप्लिशन म्हणजे किरकोळ वगैरे कामं जसं की कंपाऊंड असेल किंवा ते सर्व मिळून ते 1824 ला कंप्लीट पूर्ण झालं होतं. आणि त्याच्यानंतरनं त्यांना तिथे इन्चार्ज नेमायचा होता. आणि त्यावेळेस मग ते इन्चार्ज त्याच्यामध्ये त्यांच्या लेटरमध्ये स्पष्ट लिहिलंय. ते मी लेटर तुम्हाला त्याचा फर्स्ट पॅरा वाचून दाखवतो. जे मी बुकमध्येही दिलंय आणि त्यांचं ओरिजिनल लेटर पण आहे. ते पण मी देईल. ते पण आपण आवर्जून नक्की पोस्ट करावं आपल्या चॅनलवर म्हणजे सर्व बांधवांना दिसेल. त्यांची फर्स्ट लाईन अशी होती, की द इरेक्शन ऑफ द पिलर इंटेंडेड टू कॉमेमोरेट द बॅटल ऑफ कोरेगाव हॅव्हिंग बीन कंप्लीटेड. म्हणजे हे आहे 22 नोव्हेंबर 1824 चं लेटर. मग तेव्हा ते कंप्लीट झालं होतं त्या पिरियडमध्ये. आणि त्याच्यानंतर मग त्या मेरिटोरियस सोल्जर, परवरी कास्ट नाही पाहिजे वगैरे वगैरे मग ते इंग्रजांनी त्या अटी लावल्या होत्या. आणि अँग्लो मराठा वॉर झालं तर ते मेजरली म्हणजे नॉर्थला झालं का जास्त महाराष्ट्रात झालं? इट वॉज अ सिरीज ऑफ बॅटल्स ना, एक सिंगल वॉर नसून सिरीज ऑफ बॅटल्स होतं. येस मॅम. जसं की मी ते पहिलं सांगितलं की जे 13 जून 1817 ला जो करार झाला त्याच्यानंतरनं पहिली लढाई खडकीला झाली, त्याच्यानंतरनं येरवड्याला झाली, त्याच्यानंतरनं कोरेगावला झाली आणि त्याच्यानंतरनं ही आष्टीला झाली. आणि आष्टीच्या लढाईनंतरनं जवळपास 3.5-4 महिन्यांनी बाजीराव पेशवे सरेंडर झाले इंग्रजांना. नाही, पण तोपर्यंत पेशव्यांचं राज्य अगदी नॉर्थ दिल्ली आणि म्हणजे पानिपत, लखनौ, हरियाणा तिथपर्यंत गेलं होतं ना? हो, संस्थानं पडली होती बरीच. मग तिकडे नाही पानिपतला वगैरे नाही नाही, नाही. सर्व संस्थानं झाली होती. जसं की नागपूर संस्थान, बडोदा संस्थान, परत जसं ग्वाल्हेरचे शिंदे असतील, बडोदा गायकवाड, नागपूरचे भोसले असतील, पुण्याचे पेशवे जसे म्हणत होते, त्या टाइप. मराठा साम्राज्य हे खूप मोठं होतं. परंतु त्यांच्यामध्ये संस्थानं झाली होती. आता तो प्रश्न मीच विचारला होता. काही विरोधकांकडून हा तर्क दिला जातो, की लढाई 14 तारखेला होती आणि आपल्या जे पूर्वजांचं नाव आहे त्याबद्दल पण काही प्रश्न विचारले जातात, की ते पूर्ण नाव काय होतं? खंडोजी जामदार जे आहेत, माळवदकर. त्याबद्दल काही प्रकाश तुम्ही टाकू शकलात तर बरं होईल असं. त्यासाठी मला समजलं म्हणजे ते म्हणायचा अर्थ काय? त्यासाठी मी थोडक्यात एक सांगतो. ब्रिटिशांचं प्रोनाउन्सिएशन आणि आपलं इंडियनचं प्रोनाउन्सिएशन यामध्ये खूप फरक आहे. आता जसं की ब्रिटिशांनी कोरेगावला कधीच कोरेगाव म्हणले नाही. ते कुरिगॉम म्हणतात. कुरिगॉम. जर तुम्ही स्पेलिंग वाचलं तर त्यांचं CORIGAUM किंवा KORYGAUM असं आहे. तर खंडोजी बिन गजोजी, बिन म्हणजे खंडोजींचे वडील, बिन गजोजी, हे गजोजी यांचा मुलगा खंडोजी, माळवदकर. तर माळवदकर हे आमचं मूळ आडनाव. जमादार ही आम्हाला मिळालेली पदवी आहे. तर त्यावेळेसपासून आमचं जमादार हे आडनाव लागलं. आता जेव्हा खंडोजींना अपॉइंट केलं तर 13 डिसेंबर 1824 ला ती जनरल ऑर्डर आहे. आणि जेव्हा खंडोजींना सनद दिली त्या सनदीमध्ये देखील 13 डिसेंबरच्या ऑर्डरचा उल्लेख आहे. त्याच्यामुळं खंडोजींचं नाव खंडोजींचं आहे. त्यामुळं असं नाव ॲज सच कुठलं असं वेगळं नाहीये किंवा कुंडोजी
त्यांचं प्रोनाउन्सिएशन जसं मी सांगितलं, आता आपण खंडोजी होतं ते कुंडोजी म्हणायचे. त्यांनी CUNDOJEE असं प्रोनाउन्स केलंय. तर तुम्ही एक वकील आहात आणि पुस्तक प्रकाशन केलंय त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद आणि पुस्तक चांगलं आहे. सर, ज्या अडचणी येत आहेत आता सध्या तुम्हाला, की काही विशिष्ट लोकं तुम्हाला काही विशिष्ट भाषेमध्ये बोलतायत. तुम्ही एक वकील आहात, तर यावर तुम्ही वकील म्हणून काय कायदेशीर कारवाई करण्याची इच्छा आहे का नाही तुमची? तर ते चालूच आहे. याच्या आधी मी मी ऐकलं असेल मी पोलीस स्टेशनमध्ये होतो आता. कारण की आता वेगवेगळे विषय चालू आहेत. ते मी आता नाही सांगणार, बट ते लवकरच याच्यावरती मी बोलेल. आता इथं सांगू नाही शकत, कारण की हा आता विषय वेगळा आहे आपला. परंतु माझी आपल्या संगम टॉक्सच्या माध्यमातून सर्वांना एकच विनंती आहे. प्रतिवाद असतोच, त्यात काही डाऊट नाही. प्रतिवाद केला पण पाहिजे. पण प्रतिवाद करताना आपल्याकडं ओरिजिनल त्यावेळेस कंटेम्पररी डॉक्युमेंट्स आहेत का? जर असतील तर आपण आवर्जून त्याला कोर्टामध्ये जाऊ शकता. मी पुस्तकामध्ये पण दिलंय. जर कोणी जर मला सांगितलं, की "रोहन ॲक्चुअली तुझं हे चुकलंय, तू तिथं दुरुस्ती कर." तर मी समकालीन कागदपत्रे असतील तर मी नक्की पुस्तकात ते दुरुस्ती करेन. परंतु जे प्रतिवाद चालू आहेत ते त्याला एक अ, विशिष्ट त्याला एक मार्ग असतो. असं चुकीचे शब्द रचना करून किंवा चुकीचं संबोधन काही करता येत नाही. प्रॉपर त्याला एक प्रोसेस असते. तसं तुम्ही प्रतिवाद करावा. धन्यवाद सागरजी. आपल्याकडे एक शेवटचा प्रश्न आहे सिद्धार्थ वाघमारे यांच्याकडनं. ते असं विचारतायत, की सिद्धनाथ महार यांचा कोरेगाव भीमा बॅटलच्या इतिहासासोबत काय संबंध आहे आणि आपण ते का नाकारताय? कोरेगाव भीमा लढाईमध्ये मी आधी पण सांगितलंय, पुस्तकामध्ये देखील लिहिलंय, की वीर सिद्धनाथ महार यांचा कोरेगावच्या लढाईशी काही एक संबंध नाही. आजही तुम्ही सांगलीतल्या मिरज येथील कळंबी गावात जर गेला, तिथे वीर सिद्धनाथ यांची समाधी आहे. तुम्ही तिथं त्यांचे पूर्वज जे आहेत किंवा त्यांचे जे वंशज जे आहेत, ते देखील सांगतील, की पानिपतच्या लढाईमध्ये सिद्धनाथ होते. खर्ड्याच्या लढाईमध्ये सिद्धनाथ होते. खर्ड्याच्या लढाईत जे सिद्धनाथ होते ते दुसरे सिद्धनाथ होते. पानिपतच्या लढाईत सिद्धनाथ होते ते पहिले सिद्धनाथ होते. आता कोरेगावच्या लढाईमध्ये सिद्धनाथ होते का? तर नाही. कारण की मी आतापर्यंत जे काही डॉक्युमेंट्सचा आधार घेतला, जे काही समकालीन कागदपत्रे वाचली, जे मी पुस्तकात देखील दिले, कॅप्टन स्टॉन्टनचं पत्र असेल किंवा माउंट एल्फिन्स्टनचं असेल किंवा इन्चार्ज नेमतानाचं पत्र असेल, तर त्याच्यामध्ये कुठेच सिद्धनाथांचा उल्लेख नाही. स्तंभावर देखील सिद्धनाथांचा उल्लेख नाहीये. त्याच्यामुळं नाही, सिद्धनाथ यांचा कोरेगावच्या लढाईशी काहीच एक संबंध नाहीये. त्यांचं अस्तित्व नाकारायचा विषयच नाही. मी पुस्तकामध्ये देखील सांगितलंय, की वीर सिद्धनाथ हे खूप शूर योद्धा होते. त्यांनी आष्टीच्या लढाईमध्ये पराक्रम दाखवलाय. हे मी पुस्तकामध्ये पुराव्यानिशी दाखवलंय. परंतु कोरेगावच्या लढाईमध्ये सिद्धनाथ हे नव्हते. जर कोणाकडे डॉक्युमेंट्स असतील, समकालीन संदर्भ असतील, इंग्रजांनी लिहिलंय, की बाबा सिद्धनाथ प्लेड ग्रेट रोल इन डिफेन्स वॉर ऑफ कोरेगाव. माझ्याकडे ते इंग्रजांनी लिखित जर असेल तर मी नक्कीच ते पुस्तकात घेईल. बट इंग्रजांच्या अक्षराचं पाहिजे मला त्यावेळेसचं. सिद्धार्थजी आपल्याला आपल्या प्रश्नाची उत्तरं मिळाली असतील अशी अपेक्षा. पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे स्वरा अभय कदम यांच्याकडनं. तर मला असं विचारायचं होतं, की ही एक लढाईची शृंखला होती. जसं तुम्ही म्हणालात, खडकी असेल, येरवडा असेल, कोरेगाव भीमा असेल, आष्टी असेल. तर इंग्रजांना स्तंभ हा कोरेगाव भीमा येथेच उभारावासा का वाटला? त्याच्याबद्दल काही माहिती आहे का? आता का वाटला हे इंग्रजच सांगू शकतील. परंतु माझ्या अभ्यासात जे आलंय, ते मी तुम्हाला सांगतो. मी पुस्तकामध्ये देखील लिहिलंय. इंग्रजांची सिच्युएशन 1 जानेवारीला इतकी बिकट होती, की त्यांचं पहिले कॅप्टन स्टॉन्टनचं लेटर असं होतं, की आम्हाला आम्हाला मदत पाठवा, नाहीतर उद्यापर्यंत आम्हाला ते मारून टाकतील. आता हे एक पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस व्हॉल्यूम 17 पार्ट 3 याच्यामध्ये काय लिहिलंय, की इट वॉज डिफिकल्ट टू से व्हाय द पेशवाज फोर्सेस सीज्ड फायरिंग बाय 9 o'clock at night and withdrawn from कोरेगाव when victory was within their reach. म्हणजे पेशव्यांचे सैन्य जिंकत असताना
त्यांनी तिथून माघार का घेतली? असं या पुस्तकात लिहिलंय. आता हे पुस्तक म्हणजे पुस्तक नसून हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी केलंय प्रकाशित. आता इतकी बिकट परिस्थिती असताना जेव्हा विचार केला तर स्तंभावर देखील लिहिलंय, दिस कॉलम इज इरेक्टेड टू कोमिमोरेट द डिफेन्स वॉर ऑफ कोरेगाव. म्हणजे कोरेगावमध्ये जो डिफेन्स केला, जो बचाव केला इंग्रजांनी, तो खरंच खूप अभिमानास्पद होता आणि ज्यांनी कोणी हा डिफेन्स केला, जे कोणी या लढाईमध्ये मृत्युमुखी पडले किंवा जखमी झाले, त्यांच्या स्मरणार्थ हा स्तंभ उभारलाय आणि हा पब्लिक एक्सपेन्स मधून उभारलाय, असं मी आधी पण सांगितलंय. त्यामुळं आता तिथंच का उभारला, खडकीमध्ये, येरवड्यामध्ये किंवा आष्टीमध्ये का नाही उभारला, आता यावरती अभ्यास करावा लागेल. परंतु त्यांची पूर्ण सिच्युएशन जर आपण बघितली तर कुठेतरी विचार करण्यासारखं आहे, तिथंच का उभारला ते. पण त्यांनी डिफेन्स खूप योग्य केला, त्यांनी पराक्रम केला. इंग्रजांच्या वतीने जे सैनिक लढले, त्यांनी खूपच चांगला पराक्रम केलाय, डिफेन्स केला त्या लढाईमध्ये. त्याच्यामुळे त्यांचा अभिमान इंग्रजांना जास्त असावा आणि मुळात होताच त्यांना अभिमान इंग्रजांना, कारण की इतक्या 3000च्या सैन्याला डिफेन्स करणं एक खूप मोठी त्यांच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट होती. त्यांनी वारंवार तोच उल्लेख केला की हा डिफेन्स खूप भारी झालाय. त्यांचे पत्रव्यवहार जर बघितला, हा डिफेन्स खूप भारी झालाय. इतकं म्हणजे खूप म्हणजे त्यांना डिफेंडर्स पण म्हणले काही पत्रांमध्ये, डिफेंडर्स ऑफ कोरेगाव. त्या डिफेन्स खूप चांगला केल्यामुळे हा स्तंभ उभारला असावा. लढाई तर पराक्रमी केलीच त्यांनी, परंतु मेन उद्देश हा डिफेन्स त्यांनी चांगला केला. 28,000 विरुद्ध 800 हा आकडा नेमका कुठून आला? काही सांगू शकाल याबद्दल? आता 800 आकडा आता रिसेंटली यायला लागला. याच्या आधी 28,000 वर्सेस 500 होता. आता 28,000 का? तर मी आधी पण सांगितलं की मराठ्यांचं सैन्य, ज्या सैन्यामध्ये छत्रपती प्रतापसिंह महाराज आणि बाजीराव पेशवे होते मागे, ते अफाट सैनिक होती. म्हणजे 28,000 नॉट अ जोक. आता ब्रिटिश काउंट नव्हते करत, त्यांनी पण एक तर्क लावला की जवळपास 20,000चं सैन्य पायदळ आणि 8,000चं घोडस्वार सैनिक, असं त्यांनी सांगितलं. तर हे स्तंभावरही लिहिलंय, ब्रिटिश गॅजेट्स मध्येही लिहिलंय 28,000चं सैन्य होतं किंवा 30,000चं मराठा फोर्सेस, असं ब्रिटिशांनी उल्लेख केलाय. त्यामुळे 2-3,000 पुढं माग आहे. परंतु जे 500 सैनिक होती ते एका विशिष्ट जाती धर्माची होते असं सांगितलं गेलं, परंतु असं नव्हतं. ते 3 वेगवेगळे युनिट्स होते, 3 वेगवेगळे बटालियन्स होते. त्या 3 बटालियन्स मधले आज 2 बटालियन्स इंडियन आर्मीमध्ये उपलब्ध आहेत, आजही अस्तित्वात आहेत, कार्यरत आहेत ते इंडियन आर्मीमध्ये. तर त्यांनी देखील आपल्याला पत्रव्यवहार केलाय. आता त्यांच्यातलं एक पत्रव्यवहार म्हणजे मी तुम्हाला दाखवतो की त्यावेळी जे 500 सैनिक, जे 2nd बटालियन 1st बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री होतं, त्यांच्यातलं हे आज 2 ग्रेनेडियर्स या नावाने कार्यरत आहे इंडियन आर्मीमध्ये. आता त्यांनी सौरभराव, पुण्याचे डिस्ट्रिक्ट कलेक्टर होते, त्यांना पत्र पाठवलं होतं की कोरेगावची लढाई शॉर्टमध्ये एक्सप्लेन केली होती. त्याच्यामध्ये त्यांनी कास्ट कॉम्पोजिशन वगैरे दिलं होतं. जे 500 शूरवीर सैनिक होती 2nd बटालियन 1st बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री मधले, तर त्यांची याच्यामध्ये कास्ट कॉम्पोजिशन दिलंय. परत जे 250 घोडस्वार सैनिक होती, ते रायझिंग द पुणे ऑक्झिलरी हॉर्स. आता हॉर्सवरनच त्यावेळेस मग हे सगळे घोडस्वार सैनिक होते. आणि जे तिसरं होतं मद्रास आर्टिलरी, याच्यामध्ये मोस्टली युरोपियन सैनिक होती. त्याच्यामुळे तसं बघायला गेलं तर स्तंभाच्या हिशोबाने 775 होते, 800 नसून ते 775. आणि कॅप्टन स्टॉन्टनच्या रिपोर्टनुसार 834 होते, ज्यांनी ऍक्च्युअली लढाईचं नेतृत्व केले इंग्रजांच्या वतीने. तर 28,000चा आकडा तिकडनं आला, म्हणजे त्यांना समोर जे फौज दिसली ती, आणि ती फौज माघारी गेली. जे की इंग्रज सांगतात की ती फौज माघारी गेली, त्यांना साताऱ्याला जायचं होतं, ते साताऱ्यालाच गेले. ते माघारी न जाता साताऱ्याला गेले आणि इंग्रजांना पुण्याला जायचं होतं, पण ते पुण्याला न जाता तेच माघारी गेलेत, त्या लढाईचं ऍक्च्युअली मेन बघितलं तर. त्यामुळं आता ते इंग्रजांची काय, आता मी त्याच्यावरती जास्त बोलू शकत नाही, तो इतिहास आहे. त्यामुळे इंग्रजांना ते कुठल्या हिशोबाने आकडे सांगितले त्याचं मी क्लिअरिफिकेशन इथं दिलंय. 28,000चं आणि
800 नसून ते 834 आणि स्तंभाच्या हिशोबाने 775. तर जी कोरेगाव भीमा येथे जी लढाई झाली त्याच्यामध्ये 3 तुकड्या होत्या ना? हो. हां, तर त्या आजही कार्यरत आहे का इंडियन आर्मीमध्ये? 3 तुकड्यामधल्या 2 तुकडे आजही कार्यरत आहे आणि तिसरी जी होती ती आर्टिलरी होती. ती एक सपोर्टिव्ह टीम होती. त्यात मोस्टली युरोपियन्स होते. तर त्या दोन्ही आजही कार्यरत आहे. 2nd बटालियन 1st बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री आज इंडियन आर्मीमध्ये 2 ग्रेनेडियर्स या नावाने आहे. आणि द पुणे ऑक्झिलरी हॉर्स ही द 17 पुणे हॉर्स या नावाने कार्यरत आहे आजही इंडियन आर्मीमध्ये. आणि जी मद्रास आर्टिलरी होती ती आर्टिलरी पुढं हे झाले डिमॉलिश वगैरे झाले असावी. परंतु त्यांची जी मेन टीम आहे आर्टिलरीची ती आजही इंडियन आर्मीमध्ये आहे. पण ती जी छोटी सपोर्टिव्ह होती ती हे आली संपुष्टात म्हणू शकतो आपण. माझी जस्ट एक उत्सुकता अजूनही तुमच्याकडेच आहे का तो स्तंभ? तुमच्याच फॅमिलीमध्ये आहे का? हो. का आता गव्हर्नमेंटनी नाही टेक ओव्हर केला? नाही. ऍक्च्युली त्यावेळेस मॅम जे अटच इंग्रजांची अशी होती, की मी मगाशी पण सांगितलं, आता पण सांगतो, की जोपर्यंत खंडोजींचा पुरुष वंशज आहे, तोपर्यंत हा स्तंभ याचे पूर्ण राईट्स हे खंडोजींच्या वंशजांकडेच राहणार आहेत. जो की आजही आम्ही त्या स्तंभाचे इन्चार्ज आहोत. आजही तो स्तंभ आमच्याकडेच आहे. पुढेही तो आमच्याकडेच राहील. पण म्हणजे 2018 मध्ये झालं ते तुम्ही फोर्सी नव्हतं का केलं? कुडंट यू हॅव अव्हॉइडेड इट? ऍक्च्युली मॉबला आपण अवॉइड नाही करू शकत आणि ऍक्च्युली तिथं जे आता सुरू झालंय म्हणजे त्याला एक जातीय रंग दिला गेलाय. तो चुकीचा आहे हे मी आधी पण सांगत होतो. कारण की कोणतीही जर लढाई होती तर ती एका विशिष्ट जातीची किंवा विशिष्ट धर्माची नसून त्यामध्ये सर्व जाती धर्माचे सैनिक असतात. परंतु आज जे तिथं झालंय आणि तो मॉब ज्या पद्धतीने आता चालू झालंय की चुकीचा इतिहास सांगणं जसं की छत्रपती संभाजी महाराजांचा हत्या किंवा विशिष्ट समाज बांधवांना अन्याय पेशव्यांनी त्रास दिला वगैरे त्याच्यामुळे कोरेगावची लढाई ही चुकीचं ऍक्च्युली त्यांच्यापर्यंत पोहोचल्या गेले सांगितले गेले आणि याच्यावरती सत्य काय आहे ते सांगणं गरजेचं होतं. तोच आता हा प्रयत्न आहे की सत्य इतिहास काय आहे तो या पुस्तकाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचलाय. बऱ्याचशा बांधवांनी विरोध केला परंतु त्यांनी पुस्तक नसेल वाचलं त्यामुळे तो विरोध चालू असेल. मी ते पुस्तक वाचलंय आणि फारच छान पुस्तक आहे. मी पण सगळ्यांना रेकमेंड करते. प्लीज तुम्ही विकत घेऊन सगळ्यांनी वाचा. आणि लवकरच याची हिंदी आणि इंग्लिश पण ट्रान्सलेट करून येणार आहे. रोहनजी, सिद्धार्थजींचा असा प्रश्न आहे की इतिहास कोणाचा सत्य मानावा, कॅप्टन स्टॉन्टन की कॅप्टन फोर्ड? कॅप्टन स्टॉन्टन की कॅप्टन फोर्ड. कॅप्टन स्टॉन्टनचा. बिकॉज ऍक्च्युली लढाईमध्ये कॅप्टन स्टॉन्टन लढाईचं नेतृत्व केलंय. त्याच्यानंतर ना मी ते दुसरं जे तुम्ही नाव घेतलं ते न सुचवता जॉन वायली यांचं नाव सुचवलं कॅप्टन स्टॉन्टन नंतर. बिकॉज जॉन वायली यांनी बुक लिहिलंय स्केच ऑफ द कॉलम ऍट कोरेगाव. त्याच्यामध्ये सर्व त्यांनी त्यांच्या मनाचं काही लिहिलं नाहीये. त्यांनी त्या बुकमध्ये फक्त ते ब्रिटिश लायब्ररी मधनं बुक पब्लिश झाली. ते बुक आहे आपल्याकडे, माझ्याकडे आहे, तुम्हाला Amazon वरती पण मिळेल. त्या बुकमध्ये त्यांनी सर्व ओरिजिनल लेटर्स दिलेत. त्यावेळेस कोरेगावच्या लढाईत काय झालं वगैरे वगैरे ते सर्व ते पण बुक आहे. त्याचे पण रेफरन्स आपण बुकमध्ये घेतलेत. त्यामुळे ज्यांनी लढाई केली तो व्यक्ती तिथं समक्ष होता. त्याच्या अंडर त्यांनी नेतृत्व केलंय ते सर्व सैनिकांचं. त्याच्यामुळे त्याचे रिपोर्ट्स आणि त्याची जी काही माहिती गेली त्याच्या वरिष्ठांना ती त्याला पहिलं प्राधान्य त्यालाच दिलं पाहिजे. बिकॉज तो त्याचा पार्ट होता. तो त्या लढाईचा महत्वाचा इम्पॉर्टंट पार्ट तो होता. स्तंभावर जे आहे ते एकूण 4 लेख लिहिले गेलेले आहेत ना? हो. हां. आणि मग आता काही वर्षानंतर स्तंभाच्या अगदी दर्शनी भागामध्ये जी काळ्या कलरची पाटी लावली आहे ती काय आहे? ही पाटी ऍक्च्युली इंडियन आर्मीने लावलेली पाटी आहे. मध्यंतरी
जयस्तंभावरती वीज कोसळली होती. जयस्तंभावरती वीज कोसळली होती, त्या जयस्तंभ डॅमेज झाला होता. तर ज्या पिरियडमध्ये जयस्तंभ डॅमेज झाला, त्यावेळेस जयस्तंभाची दुरुस्ती माझ्या कुटुंबियांनी आणि इंडियन आर्मीनी केली. आता त्याच्यानंतरनं जे मी नाव सांगितले, की कोरेगावच्या लढाईमध्ये जे होतं, तो पुन्हा ऑक्झिलरी हॉर्स यांनी जे आजही इंडियन आर्मीमध्ये आहे, द 17 पुणे हॉर्स म्हणतो, त्यांनी दुरुस्तीसाठी प्रामुख्याने खूप कष्ट घेतले. जवळपास 3 ते 4 महिने ते दुरुस्ती करत होते. आता 1965 आणि 1971 मध्ये जी युद्ध झालतं इंडियाचं, तर त्याच्यामध्ये पुणे हॉर्स कडून जे आपले वीर सैनिक शहीद झाले होते, ज्यांना परमवीर वीर चक्र मिळाले, त्यांची नावं इंडियन आर्मीनी जयस्तंभावरती लिहिली. बिकॉज तो त्यांचा अधिकार होता असं त्यांनी सांगितलं. बिकॉज आज पण तुम्ही जर जयस्तंभावरती भेट द्यायला गेलात, तर स्तंभाच्या आतमध्ये एंट्री मारतानाच राईट साइडला आजही पुणे हॉर्सचा बोर्ड आहे. तो कोरेगाव मॉन्युमेंट असं त्या बोर्डवरती लिहिलंय आणि त्याच्यामध्ये त्यांचं नाव देखील त्यांनी लिहिलं. तर पुणे ऑक्झिलरी हॉर्स 17 पुणे हॉर्स. त्याच्यामुळे त्यांचे ते स्तंभ जसा स्तंभावरती ऑलरेडी त्यांचं पूर्वजांचं नाव आहे. जसं आमच्या पूर्वजांचं नाव आहे, तसं स्तंभावरती त्यांच्या पण पूर्वजांचं नाव आहे असं म्हणता येईल आपल्याला. जसं की युनिट्सचं नाव आहे. आणि स्तंभावर 2 खंडोजींची नावं आहेत ना? हो, 2 आहेत खंडोजी. तर एक एक शिपाई शिपाई खंडोजी आणि एक शिलेदार खंडोजी. हां, तर हा फरक काय आहे? आता शिपाई खंडोजी जे आहेत, मी 1 मिनिटं तुम्हाला स्तंभावरचा लेख दाखवतो. त्याच्यामध्ये लिहिले की एकच मिनिटं. एक खंडो जे आहेत ते पुणे हॉर्सचे आहेत आणि दुसरे खंडो जे आहेत ते ग्रेनेडियर म्हणजे तो बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री मधले आहेत. 2 असे फरक आहेत त्याचे. आणि तुम्ही मग तुम्ही या 2 खंडोजींपैकी कोणाचे वारस आहात? मी आधी पण सांगितलंय, खंडोजी मी शिलेदार लावतो. अच्छा, शिलेदार म्हणून. हं. अच्छा, जे शिपाई कारण की खंडोजी. आम्हाला अभिमान आहे. आता जसं की उदाहरणार्थ सांगतो, आपण आपल्या पूर्वजांना पराक्रमी पुरुष किंवा वीर पुरुष असं संबोधतो. तेव्हा संबोध त्यांचा देताना आपण त्यांना त्यांचा पराक्रम म्हणून आपण त्यांना संबोधन देतो ते. तर त्याच्यामुळे आम्ही वीर शिलेदार खंडोजी बिन गदोजी, शौर्यवीर शिलेदार खंडोजी बिन गदोजी जमादार माळवदकर असं आम्ही त्यांना संबोधतो. आणि ते वर्तमानपत्रामध्ये ते खंडोजी, मुलोजी हां, आहे आहे ते. ना. मी तेच सांगितलं ना. कुंडोजी, मुल्लोजी असं त्यांनी लिहिलंय. प्रोनाउन्सिएशन हे 22 डिसेंबरचा मी तुम्हाला न्यूजपेपर दाखवला. 22 डिसेंबरचा हा न्यूजपेपर आहे. हा न्यूजपेपर. बुधवारचा 22 डिसेंबर 1824. त्याच्यामुळे त्यांनी काय लिहिलंय, टू अपॉइंट कुंडोजी मुलोजी. कुंडोजी मुलोजी यांना अपॉइंट करा. आणि जी सनद आहे, आता ही 13 डिसेंबरची ऑर्डर आणि जी सनद आहे, त्या सनदीमध्ये याचाच रेफरन्स घेतला 13 डिसेंबरच्या ऑर्डरचा. त्याच्यामध्ये देखील लिहिलंय की 13 डिसेंबरच्या ऑर्डरनुसार तुम्हाला इथं जयस्तंभ आता इथं वाचा. तुमच्या हातात जर तुमच्याकडे कदाचित पुस्तक असेल, तर तुम्ही ते वाचू शकता. त्याच्यामध्ये लिहिलंय की नामदार गव्हर्नर साहेब यांनी मेहरबान होऊन तारीख दिनांक 13 माहे डिसेंबर सन 1824 इसवी रोजीचे जनरल ऑर्डर मध्ये सदरू जयस्तंभाचा बंदोबस्त राखण्याकरिता तुम्हास नेमले आहे. अच्छा, नाही ते कारण कसं आहे हो, मी ते खंडोजी. क्लिअर करतो. तुम्हास नेमले आहे आणि याच्यामध्ये त्यांनी खंडोजी गजोजी जी मराठी सनद आहे. सनदमध्ये 2 पहिली सनद आहे ती इंग्लिशमध्ये, सेकंड सनद आहे ती मोडीमध्ये आहे. तर त्याच्यामध्ये खंडोजी गजोजी असं लिहिलंय आणि जर त्यांची वंशावळ देखील बघितली, कैफियतमध्ये त्यांची वंशावळमध्ये खंडोजी गजोजी असं नाव आहे. त्याच्यामुळे खंडोजी गजोजी इथं पण प्रोनाउन्सिएशनचाच इश्यू आहे, जो इंग्रजांकडून झालाय. जसं की कोरेगावला कुरीगॉम, खडकीला किरकी असे त्यांचे प्रोनाउन्सिएशन. त्याच्यामुळे खंडोजी गजोजीच्या ऐवजी त्यांनी मुल्लोजी असं केलंय. ज्याचे संदर्भ आहेत आपल्याकडे उपलब्ध.
मेन म्हणजे सनदीमध्येच त्यांनी दिलंय की 13 डिसेंबर 1824 तुम्हाला नेमलंय. त्याच्यामुळे ते स्पष्ट होतं की ते खंडोजी मुलोजी आणि हे खंडोजी गजोजी हे एकच व्यक्ती आहे. आणि मला एक सांगायचंय सर्वांना, म्हणजे अशी माझी एक विनंती आहे सर्वांना की 200 वर्ष जर तुम्ही गृहीत धरलं तर खूप लांबचा पिरियड आहे असं नाही. आजही 350-400 हजारो वर्ष आधीचे रेकॉर्ड्स मिळतात. त्यामुळं त्या बदल्यात 200 वर्ष हा खूप मागचा कालावधी नाहीये. त्यामुळे त्याचे डॉक्युमेंट्सही तुम्हाला इझिली अवेलेबल होतील. स्वतः गव्हर्नमेंट आर्काइव्हज जे महाराष्ट्र आर्काइव्हजमध्ये आहे, पुणे आर्काइव्हजमध्ये आहे, जे गव्हर्नमेंट ऑथराइज्ड आहे. तिथं तुम्हाला या 200, 300, 400 वर्ष आधीचे डॉक्युमेंट्स मिळतील. तुम्हाला कोरेगावच्या लढाईचे सर्व संदर्भ, सर्व पुरावे ब्रिटिश लायब्ररी, नॅशनल आर्काइव्हज ऑफ इंडिया, अभिलेख पॅटल, मुंबई आर्काइव्हज आणि पुणे आर्काइव्हज यासारख्या ऑथराइज्ड, गव्हर्नमेंट ऑथराइज्ड ठिकाणी मिळतील. त्याच्यामुळं कुणीही पुस्तक लिहिलंय, कुणीही मी कुणीही म्हणतो, त्याच्यामध्ये मी पण धरा. कुणीही जर पुस्तक लिहिलंय त्याच्यामध्ये त्यांनी योग्य ते संदर्भ दिलेत का? त्यांनी लेटर्स म्हणजे ओरिजिनल त्यावेळेस इंग्रजांनी ते समकालीन संदर्भ दिलेल्याच्या आधारावरती पुस्तक लिहिलंय का? त्यावेळेस जे मेन कॅप्टन स्टॉन्टन होते त्यांचे ओरिजिनल रिपोर्टनुसार या लढाईला कसं पाहिलं गेलं पाहिजे. जसं की आज आपण चुकीच्या पद्धतीने कोरेगावची लढाई दाखवतो की ही एक जातीअंताची लढाई होती, परंतु ही जातीअंताची लढाई नव्हती. हे स्वतः कॅप्टन स्टॉन्टनचाच रिपोर्ट सांगतोय की त्याची परिस्थिती किती बिकट होती त्या लढाईमध्ये. ही अचानक झालेली होती. त्याच्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे की हे संदर्भ, हे पुरावे सगळे तुम्ही तपासा. सत्य काय आहे हे तुम्ही मान्य करा. लोकांना चुकीचे मेसेजेस किंवा चुकीचे संदर्भ देऊन त्यांची दिशाभूल करू नका. हीच माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे.